आज आपण बनवणार आहोत छान असा टेस्टी राजमा मसाला। त्यासाठी रात्रभर राजमा भिजत घालायचा किंवा कमीत कमी 6 ते 7 तास भिजून घ्यायचा। त्यानंतर कुकरमध्ये राजमा घ्यायचा आहे, त्यात 1.5 ग्लास पाणी ओतायचं, 1 चमचा मीठ घालून 4 शिट्ट्या होईपर्यंत शिजून घ्यायचा। त्यानंतर गॅसवर कढई ठेवून त्यात 1 पळी तेल ओतून कांदा खोबरं लालसर होईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं। त्यानंतर आलं, लसूण, लवंग, काळी मिरी, बडीशेप, तेजपत्ता सर्व गरम मसाले भाजून घ्यायचे। भाजल्यानंतर सर्व गरम मसाले मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घ्यायचे। त्यानंतर टोमॅटो पेस्ट करून घ्यायची। गॅसवर कढई ठेवून त्यात 2 पळ्या तेल ओतून लाल मिरची पावडर, धना पावडर, कढीपत्ता, हळद, चवीपुरते मीठ, बारीक केलेला मसाला सर्व टाकून 2-3 मिनिटं परतून घ्यायचे। त्यानंतर टोमॅटो पेस्ट तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मसाल्याला चांगले तेल सुटले आहे। तेल सुटल्यानंतर त्यात शिजलेला राजमा घालून पुन्हा एकदा 4-5 मिनिटं मीडियम फ्लेमवरती उकळी घ्यायची आहे। त्यानंतर बारीक केलेली कोथिंबीर घालून तयार आहे छान असा आपला राजमा मसाला।